बरोबर स्थानिक वेळ 4:50 झाले आहेत आणि 4:52 पहिला बॉल फेस होईल आणि खऱ्या अर्थाने पाहताना की स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषक 2025 सोनगाव आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. उद्या फायनल डे आहे आणि उद्या देखील 8 संघ इन ऍक्शन मध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. पहिला सामना रंगेल आई जगदंब वनोटी त्यांच्या विपक्ष ओमसाई कामतपडा, म्हणजेच महाल गटातील हे 8 संघ असतील. दुसरा सामना रंगेल शिवप्रतिष्ठान शेलगाव त्यांच्या विपक्ष जय हनुमान वेलुक. तिसरा सामना रंगेल जय भवानी आनंदपूर त्यांच्या विपक्ष पानशेत आणि चौथा सामना रंगेल तो मयुरी 11 खापरी मयुरी 11 खापरी आम्ही शेलगावकर आणि मयूर 11 खापरी असा चौथा सामना रंगेल. असे 8 संघ ऍक्शन मध्ये माल गटातील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर सर्वांना विनंती असेल उद्या बरोबर 9:30 वाजता रिपोर्टिंग टायमिंग असेल आणि 10 वाजता बरोबर पहिला बॉल पडेल, याची सर्वांनी नोंद घ्या. आई जगदंब वनोटी संघ आणि ओमसाई कामतपाडा संघ कोणते प्रेक्षक किंवा कॅप्टन जर आमच्या सेवन स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून जोडले असेल त्यांनी थोडी दक्षता घ्या. उद्या बरोबर 9:30 वाजता तुमचं रिपोर्टिंग टायमिंग असेल आणि 10 वाजता मॅच स्टार्ट होईल. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच 4 षटकांची मॅच असेल. 15 मिनिटाच्या आतमध्ये लवकरात लवकर 3 षटके इथे कव्हर करणं अनिवार्य आहे. मॅचला होते सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला. शो अँड गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट सुपर 5. पहिलाच बॉल ब्लॉक होलचा होता. अगदी क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर क्रमांक 1च्या बॉल मध्ये करताना पंकज या खेळाडूला पाहतोय. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. अप्रतिम सुरुवात. हर्ष देखील याची देखील भरपूर कामगिरी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली. सध्या आपण पाहिलं तर की स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषक 2025 पहिला दिवस दसई ब्लास्टर या संघाने गाजवला. दुसऱ्या दिवसामध्ये काट्याची वाडी या संघाने बाजी मारली. तिसऱ्या दिवसामध्ये जय बजरंग महाज या संघाने बाजी मारली आणि आजचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसामध्ये साईले आणि त्यांच्या विपक्ष साई स्पोर्ट्स कदमपाडा या 2 संघांच्या दरम्यान चाललेली लढत. इथे आला हा चौकार. चौकाराच्या मदतीने प्रारंभ आणि शुभारंभ होताना पाहतोय. जेव्हा बॅटिंग करत असताना टीम सायले या संघाचा 4 या धावसंख्येने 2 बॉल आतापर्यंत फेस झालेत. सध्या खूप चांगली बॅटिंग आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. हर्ष या फलंदाजाची या मॅच मध्ये देखील भरपूर अपेक्षा असतील हर्ष या फलंदाजावर. पुढील बॉल ओव्हर द विकेट. पंकज याचा बॉल अगदी खोल्यात टाकला होता, पुढ्यात टाकला होता. त्यानंतर ओहो काय घडलंय. तिसऱ्या पंचांची मागणी. पंचांचा आउट असेल तर अंपायर रेफर केला जाईल, चेक केलं जाईल. सेवन स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून क्रॉपिंग क्रीज मध्ये सेफली पोहोचलाय की नाही हा देखील मोठा प्रश्न पडला असेल. घडलंय मॅच मध्ये महत्वाची विकेट आहे. बॅटर आउट असेल. महत्वाची विकेट आता इथे सॅक्रिफाईस करावी लागली. बॅटर हर्ष याने मात्र आपल्या संघाची साथ सोडली. धक्का क्रमांक 1 मैदानामध्ये बसतो. बॅटिंग करत असताना टीम म्हणजे सायले या संघाकरिता न्यू बॅटर मनीष मैदानामध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक 1 P1च्या षटकामध्ये चांगली कामगिरी करताना आपण पंकज या गोलंदाजाला पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर आलाय. भरपूर चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. फॉर द विकेट पंकज. ओहो चांगला बॉल होता. सरप्राइजिंग डिलिव्हरी ती. सध्या पाहिलं तर केचा बॉल पडल्यानंतर आतल्या बाजूने टर्न झाला
आणि या अनुषंगाने जाऊन विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये चांगला डॉट बॉल आलाय. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही गोलंदाजी करत असताना टीम म्हणजेच साई स्पोर्ट्स कदमपाडा या संघाची मागील मॅचमध्ये देखील चांगला डिफेंड करताना आपण हा सामना मागील मॅचचा तो मात्र पाहिला म्हणजेच साई स्पोर्ट्स कदमपाडा या संघाकडनं. फुल टॉस बॉल ऑन साइडला, इथे क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याच्याकडे मिसअंडरस्टँडिंग आणि बॉल गेला सीमारेषा पार. हलाय हा भव्य षटकार. चेक केलं जाईल. बॉल डीप होत असेल, बॉल फेर असेल. ओके, ऑफिशियल रिव्ह्यू होता. ओके, देखील क्लिअर आहे आणि बीमर पण नाहीये. स्टील वन टू गो. शेवटचा बॉल जो मात्र पंकज ज्याचा शिल्लक असेल षटक क्रमांक 1 मधील. शेवटचा बॉल मिस्टर स्ट्रोक, फटका फसला बाकोड पॉईंटचा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करेल. चांगलं जजमेंट, पकडलाय जेल आणि संपलाय खेळ. बॅटर मनीष बॅक टू द ग्राउंड. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मात्र जोडली गेली 10 या आकड्यावर. 2 विकेट देखील गमवताना पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना सायले हा संघ. सध्या विकेटाची अवस्था परिस्थिती थोडीशी नाजूक आहे, परंतु इथे कमबॅक करणं देखील महत्वाचं राहील. यावेळी मिस्टर स्ट्रोक दर्शन येतो, बॉल पर्यंत पोहोचेल का आणि पोहोचला. विकेटचं पतन, आणखीन एक धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीम सायले या संघाला. मनीष बॅक टू द ग्राउंड. एक पूर्णांक 1 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 10 रन्स टीमच्या टोटल मध्ये ऍड झाल्यात. 3 विकेट देखील गमवताना बॅटिंग करत असताना टीम सायले या संघाला पाहतोय थोडंसं इथे संकट आलंय. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा विकेटची संधी. आणखीन एक विकेट. काय घडतंय मॅच मध्ये? लागोपाठच्या 2 विकेट. पुढील बॉल आदेश खूप चांगली गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 2 मध्ये कॅप्टन आहेत संघाचे संघनायक. ओहो, फुल टॉस बॉल ऑन साइडला डीप मध्ये ट्रॅव्हल होतो. अलाउन द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत लोंगवान क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होत होता. तोपर्यंत क्षेत्ररक्षकाला वाईडिश लोंगवानकडनं आणि बॉलला गॅदर केला. फेकी देखील ॲक्युरेट होती पाहायला मिळते. धावसंख्या डबल डिजिट मध्ये कन्वर्ट झाली. 1-1
याच अनुषंगाने 11 धावा टीमच्या स्कोर कार्डवर 1.3 बॉलचा खेळ झालाय समाप्त. 4 षटकांची मॅच पाहतोय. क्रमांक 2च्या षटकामध्ये खूप सुंदर अप्रतिम गोलंदाजी करताना आदेशला पाहतोय. पुढील बॉल ओहो डाऊन द लेग स्टिक. या अनुषंगाने जे पाहिलं तर नक्कीच व्हाईट बॉल असेल. दोन्ही हात पंचांचे समांतर आणि हा बॉल अवांतर. 12 धावा टीमच्या स्कोर कार्डवर 4 विकेटच्या मोबदल्यात. क्रमांक 1च्या षटकामध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. क्रमांक 2च्या षटकामध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी करताना आपण गोलंदाज आदेशला पाहतोय. 2 बॉलवर 2 विकेट. हो हो पुल पुल अँड सक्सेसफुल. ओहो इथे प्रयत्न चांगले होते परंतु एफर्ट आणि प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. परंतु बॉल गेला सीमारेषा पलीकडे. हा आलाय रुपेशच्या बॅटमधनं षटकार. अठरा धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 4 बॉल आतापर्यंत फेस केलेत. आदेश चला जास्तीचा वेळ घेऊ नका. टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. सातत्याने सूचना द्यायला लावू नका. मॅनेजमेंट कमिटीची देखील सूचना आली आहे. पुढील बॉल आदेश बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. ऑन साइडला केला. डायसेंड ऑफ द ट्रॅक फटका एक्झिक्यूट केला. दर्शन आला बॉल पर्यंत पोहोचला देखील. डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दुसऱ्या प्रयत्न. काय घडतं मॅच मध्ये. प्लंबर प्लंबर प्लंबर. आणखीन एक विकेट. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. आणि आणखीन एक विकेट. आणखीन एक गडी तंबूच्या आश्रयाला जाताना मॅच मध्ये आपण पाहतोय. सध्या खूप बिकट अशी अवस्था. परिस्थितीचा जर आपण विचार केला तर नक्कीच सायले या संघाची अवस्था खराब आहे. कारण की आतापर्यंत 2 षटकं देखील कंप्लीट झाली नाही आहेत. आणि या 2 षटकामध्ये तब्बल 5 गडी गमवताना बॅटिंग करत असतात टीम म्हणजे सायले या संघाची पाहतोय. संख्या 19 या आकड्यावर. शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. आदेश बॉलिंग ट्रॅकवर आलाय षटक क्रमांक 2 मध्ये. चला पुढील बॉल ओव्हर द विकेट. स्टील 1 टू गो. फुल टॉस बॉल. इथे फटका फसलाय आणि पुन्हा एकदा विकेट. काय घडतं या मॅच मध्ये. या ओव्हर मध्ये क्रमांक 3 ची विकेट आणि 1 रनआउटची विकेट. अशा पद्धतीने 4 विकेट गमवताना जेव्हा बॅटिंग करत असताना टीम सायले या संघाची पाहतोय. नाजूक परिस्थिती. षटक क्रमांक 2 देखील या ठिकाणी कंप्लीट झालं. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 19 या आकड्यावर जाऊन पोहोचले. सध्या मॅच मध्ये पाहिलं तर नक्कीच आता सुपर 5 मध्ये खूप चांगला संघर्ष करताना साई स्पोर्ट्स कदमपाडा या संघाला पाहतो. या मॅच मध्ये चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. मागील मॅच मध्ये देखील अशी काही परिस्थिती जी मात्र साई स्पोर्ट्स कदमपाडा या संघाची पाहायला मिळाली होती. परंतु त्यानंतर गोलंदाजीच्या जोरावर हा सामना खेचून आणला होता आणि तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत. म्हणजेच तिसरा मॅच मध्ये. आणि तिसरा मॅच मध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी करताना आपण कदमपाडा या संघाला पाहतोय. पुढील बॉल ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल होता. ऑन साइडला वळवायचा प्रयत्न जरूर केला परंतु बाटाने बॉलचं कनेक्शन नाही आहे. टायमिंग नाही आहे. पहिला बॉल अतिशय दर्जेदार फेस करताना गोलंदाज संतोष या गोलंदाजाला पाहिलं. डॉट बॉल आलाय. 19 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. रुपेश ऑन स्ट्राईक ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार आपण जरूर पाहिलाय. परंतु याला आता इथून डाव सावरावा लागेल. आता विकेट पुन्हा एकदा मिळेल का. दर्शन थोडा फ्लंबर होतोय. एक टप्प्यावर बॉल मुसंडी मारतोय आणि बॉल होते फरा. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. रुपेशच्या बॅटमध्ये हा चौकार. संघर्षाचा शंखनाद करणारा हा चौकार, फुंकणारा चौकार. धावसंख्या आता 4 ने पुढे सरकली. धावसंख्या 23. 23 त्या आकड्यावर 6 विकेटच्या मोबदल्यात चांगली बॅटिंग म्हणायला हरकत नाही. कारण की एकटा किंड लढतोय आपल्या संघासाठी. हिरो बनायचे. त्याच अनुषंगाने चांगली फलंदाजी देखील करताना आपण रुपेश या खेळाडूला पाहतोय. पुढील बॉल संतोष. हो हो काय घडलंय. विकेट विकेट आणि विकेट. महत्वाची विकेट. प्राइज विकेट मॅचची. आणि रुपेश देखील आता परतीच्या प्रवासाला येतोय. विकेट क्रमांक 7 मैदानामध्ये बॅटिंग करत असताना सायले या संघाला ऑलआउट 4 षटकामध्ये होईल का आता हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. कारण की आतापर्यंत 7 धक्के बसताना बॅटिंग करत असताना टीम सायले या संघाचे पाहतोय. संपूर्ण टीम अर्धी नाही तर अवघी निम्मा
टीम मात्र नक्की डगआउट कक्षामध्ये तंबूच्या आश्रयाला बसले. आता मात्र फक्त आणि फक्त 3 विकेट असतील आणि या 9व्या विकेटसाठी एक पार्टनरशिप आता बिल्डअप होईल का? रुपळ आणि त्याच्या सोबतीला हेमंतला पाहतोय. चांगली गोलंदाजी देखील म्हणायला हरकत नाही आहे. गोलंदाज साई स्पोर्ट्स कदमपाडा या संघाचे. पुढील बॉल ओव्हर द विकेट. ओहो, चांगला बॉल होता आणि त्याचा दुसऱ्याकडे हा आलाय डॉट बॉल. चांगली लाईन, चांगला टप्पा इथे शोधला. त्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना आपण गोलंदाज संतोषला पाहतोय. पुढील स्टेप आउट केलायचा प्रयत्न, परंतु बाटाने बॉलचं कनेक्शन नाही आहे. चांगला बॉल, चांगला अँगल क्रिएट केलाय. बॉटांची जादू इथे फिरवताना पाहतोय. शेवटचा बॉल असेल. संतोष या गोलंदाजाचं आतापर्यंत 2.5 बॉलचा खेळ झालाय समाप्त. धक्के लागले 7 बॅटिंग करत असताना साहिले या संघाला. 23 लॉस ऑफ 7 विकेट. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा आता दुसऱ्याकडे चांगला डॉट बॉल, चांगला डॉट बॉल. षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी समाप्त झाला. धावसंख्या 23 लॉस ऑफ 7 विकेट. 23 या आकड्यावर जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 4. पहिला बॉल यावेळी खाली राहिलाय आणि याच अनुषंगाने ते पाहिलं तर की चांगला बॉल. सँडी मागील मॅच मध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी सँडीच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा 5 रन केले. क्रमांक 4च्या षटकामध्ये अफलातून पहिला बॉल डॉट येते फेस केला. पुढील बॉल पुढे सरसावत केलाय. ऑन साइडला दिशा दिली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फक्त बनेल दर्शक. एक टप्पा घेत बॉल मुसंडी मारून होते फरार. हाताला चटका देत होऊन फरार होते आणि 4 धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या आता 4 पुढे जाऊन म्हणजे 27 लॉस ऑफ 7 विकेट. 27 या आकड्यावर जाऊन पोहोचले. रुपल चांगली फलंदाजी. एक चौकार आलाय. थोडा सुटकेचा श्वास सोडताना आपण साहिले या संघाकडनं पाहतोय, कारण की या चौकाराने थोडस बराच काळांतराने आलेला हा चौकार बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. अजूनही 4 बॉल शिल्लक असतील. ओहो, पुन्हा एकदा मिस्टामी स्ट्रोक. फटका बसलाय. कॉटन बॉलची संधीचं केलं सोना. धक्का क्रमांक 8 मैदानामध्ये बसतो. बॅटिंग करत असताना टीम म्हणजे साहिले या संघाला. थोडी परिस्थिती नाजूक अशी अवस्था आहे साहिले या संघाची, परंतु काय घडेल हा देखील आता मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. 27 धावांवर 8 गडी बाद झालेत बॅटिंग करत असताना साहिले या संघाची. शेवटचे 3 बॉल शिल्लक असेल. षटक क्रमांक 4 देखील मैदानामध्ये मार्गस्थ असेल. 3.3 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि चांगली इथे फलंदाजी गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. क्रमांक 1, क्रमांक 2, क्रमांक 3 आणि क्रमांक 4चं षटक देखील भरपूर चांगलं. अप्रतिम टप्पा. ओहो, इथे लाईन खराब आहे. पंचांचा नोचा इशारा येतोय. उघडा डोळे पाहण्यात येणारा चेंडू असे फ्री हिट. धावसंख्या 28 या आकड्यावर. थोडीशी लाईन खराब माळा मिळाली सँडीची, परंतु खूप चांगली गोलंदाजी देखील म्हणायला हरकत नाही. सँडी या गोलंदाजाची ऑन साइडला वळवला. टर्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दर्शन. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे डेफिनेटली कंप्लीट होतील का? नो डाऊट या ठिकाणी कंप्लीट झाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला जात आणि 2 धाब्यांवर इथे समाधान मानावं लागते. धावसंख्या 30 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगली बॅटिंग. आता थोडस इथे डाव सावरायचं काम करताना हे 2 बॅटरच्या माध्यमातून देखील पाहतोय, कारण की एक चांगला टार्गेट सेट करायचा होता, परंतु तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. ओहो, थेट जाऊन आदळते स्टँड वरती. उजवी एसटी इथे वाकवली जाते.
उखडली जाते आणि याच अनुषंगाने आणखीन एक 9वा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम सायले या संघाकरिता. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल. न्यू बॅटर प्रफुल्ल मात्र मैदानामध्ये एंटर झालाय. चांगली गोलंदाजी सँडीची क्रमांक 4च्या षटकामध्ये पाहायला मिळाली. सँडी लोडूचं कौतुक करायला हरकत नाहीये. धावसंख्या 30 या आकड्यावर. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक. प्रफुल्ल आणि सँडीची नक्की नुकताच आम्हाला माहिती पोहोचली आहे. सर्प मित्र देखील आहेत. रेस्क्यू म्हणजेच चांगलं असं मुख्य प्राण्यांना जीवनदान देताना आपण जेव्हा सँडीला पाहतो. यावेळेस शेवटचा बॉल ऑन साइडला बॉलला डीप मध्ये क्षेत्रक्षण अलाउंड द कार्पेट जमिनीला गुदगुल्या बॉल ट्रॅव्हल होतो. 2 धावांचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट. तिसऱ्या धावांचा प्रयत्न असेल. बॅकअप येते चांगलं आणि विकेट 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 सॅक्रिफाईस करावी लागते. 9 गडी अवघे तंबूच्या आश्रयाला जाताना मॅच मध्ये सायले संघाचं पाहिलं. पाहता पाहता ऑल आउट झाली टीम. ऑल आउट या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा ऑल आउट होणारा संघ म्हणजे सायले संघ. चला आपली फिल्डिंग सेट करा सायले संघ. थोडी विनंती असेल तुम्हाला सहकार्य करतो आम्ही. सहकार्य करा आम्हाला. चला आपली फिल्डिंग लगेच सेट करा कारण की विनंती असेल थोडस सहकार्य करा आम्हाला. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करा. 24 बॉल आणि 32 धाब्यांची आवश्यकता असेल. जास्त टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. दर्शन आणि पंकज ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल झाले. साई स्पोर्ट्स कदमपाडा आणि त्यांच्या विपक्ष सायले संघ. सुपर 5 मध्ये कोणता संघ दाखल होईल? स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषक 2025 सोनगाव आयोजित ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. आजचा दिवस क्रमांक 4 आणि सध्या खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना सायले या संघाने धावफलकावरती 31 धावा जोडल्यात आणि 32 धावांचं टार्गेट जे मात्र सेट केलंय. बॅटिंग करत असताना आता कदमपाडा या संघासमोर काय घडेल मॅच मध्ये येणारी मात्र वेळ इथे सांगून जाईल. मॅचला होते सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल देखील आमच्यापर्यंत पोहोचलाय. शो अँड गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. हर्ष गोलंदाजी ट्रॅकवर. हर्ष देशमुख याच्यावर देखील भरपूर जिम्मेदारी असेल या मॅच मध्ये. दर्शन आणि त्याच्या सोबतीला पंकज. 32 धाब्यांची आवश्यकता.
ओके, ठीक आहे. होत राहतं, माफ करा. 33 धावांची आवश्यकता असेल. दर्शन ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक एंडला पंकज. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, मॅचला सुरुवात करा. पहिलाच बॉल बॅकफुटवर जबरदस्त इथे फटका एक्झिक्यूट केलाय आणि 2 धावा इथे मिळतील का? आणि नो डाऊट 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या मदतीने प्रारंभ आणि शुभारंभ होताना धावसंख्येचा बॅटिंग करत असणाऱ्या साई स्पोर्ट्स कदमपाडा या संघाचा आपण पाहतोय. 2 या आकड्यावर जाऊन पोहोचले धावसंख्या. ऑन साइडला बोलवलं, टर्न केलंय, फटका चांगलाय, आसमान दाखवलंय, बॉलला पाठवून दिले डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतो आसमानी टोला षटकार. फटकेबाजी म्हणायला हरकत नाहीये, कारण की ते 30 धावांचा पाठलाग करायचे. चांगली फटकेबाजी सध्याच्या घडीला करताना सुरुवात खूप दमदार पाहायला मिळते. फलंदाज दर्शन या खेळाडूचे. हर्ष देशमुख या गोलंदाजावर इथे आक्रमण चढवले जातात. दुसऱ्या बॉलवर षटकार वसूल. पुन्हा डाऊन साइडला बोलवलं, फटका बेहतरीन आहे आणि बॉलला पाठवून दिलं सी मा रे शे पार. हा आणखीन एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. चांगली फटकेबाजी सध्याच्या घडीला करताना आपण दर्शनची पाहतोय. सध्या ऑन साइडला आधी पाय वाकवला, सफळ झाला, त्यानंतर टर्न केलं आणि बॉलला पाठवून दिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नो डाऊट डेफिनेटली हा षटकार आहे आणि या षटकारांनी धावसंख्या आता सरसावते, पुढे सरकते. धावसंख्या जी मध्ये जाऊन पोहोचले 14 या आकड्यावर. 33 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचे आणि सुरुवात मात्र दमदार करताना आपण दर्शन या खेळाडूची पाहतोय. आतापर्यंत 3 बॉलमध्ये 14 धावा वसूल केल्या. व्हॉट बॅटिंग, गुड बॅटिंग. जे मात्र चांगली सुरुवात करताना दर्शनला पाहतोय. पुढील बॉल विकेट साठी. आता मात्र थोडीशी लाईन चेंज करताना आपण गोलंदाजाला पाहतोय. रँडम राऊंड असेल. पुढे सरसा होत बॅटची आतली कडा, बॉल पाठीमागे चालले, यष्टीरक्षकाला बॉल पर्यंत पोहोचला, गॅदर केला. एक ही सिंगल घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमध्ये 3 पाहायला मिळाले, 2 षटकार देखील पाहायला मिळाले आणि चांगली धावसंख्या इथे उभारण्यामध्ये यश प्राप्त झालं नाही सायलेस संघाला. परंतु आता मात्र इथे पुन्हा एकदा बॅकफुटवर नेऊन ठेवायचं काम बॅटर दर्शनने केलंय. व्हॉट बॅटिंग. ओहो, बॅकफुटवर इनसाइड आउटचा बेहतरीन मारा, फटका एक्झिक्यूट केलाय आणि बॉलला पाठवून दिलाय थेट डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यूज इट, लांबच लांब. दर्शन याच्या बॅटमध्ये क्रिकेटचं मादक सौंदर्य जपणारा व्हॉट अ शॉट, षटकार. आता फक्त मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक असेल, कारण की 19 बॉल आणि 13 धाब्यांची आवश्यकता. पुढील बॉल, शेवटचा बॉल, स्टील 1 टू गो. पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न ऑन साइडला, परंतु बॅटाने बॉलचं सोबत असं कनेक्शन नाहीये. चांगला अँगल क्रिएट केला. याच अनुषंगाने पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या 20 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 18 बॉल आणि 13 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 33 धावांचा पाठलाग करायची आणि सध्याच्या घडीला परिस्थितीचा विचार केला तर नक्कीच थोडीशी नाजूक अशी परिस्थिती जी मात्र फिल्डिंग करणार टीमची सायले या संघाची पाहतोय. सध्या ऑनलाईन प्रेक्षक देखील या स्पर्धेचा भरपूर आनंद घेत आहेत. आतापर्यंत खऱ्या अर्थापर्यंत 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून भरपूर प्रेक्षक देखील जोडले जातात. सध्या 7 स्टार वाहिनी गेले 4 दिवस आपण यांच्या माध्यमातून क्वालिटी आणि क्लिअरिटी पाहतोय. त्यांच्या वाहिनीवर तुम्ही नवीन असाल मित्रांनो तर नक्की एकदा सबस्क्राईब करा. आपली हक्काची वाहिनी आहे, मराठी माणसाची वाहिनी आहे आणि नक्कीच तुमचं सहकार्य अमूल्य राहील. पहिला बॉल ऑन साइडला वळवायचा प्रयत्न केला, परंतु बॅटरने बॉलचं कनेक्शन नाही आहे. बॉल जाऊन विसातो विकेट किपरच्या हातामध्ये. 17 बॉल 13 धावा इथे रोखणं गरजेचं राहील. सध्या डिफेंडिंग सध्या आपण पाहतो नक्कीच हे चित्र फार कमी पाहायला मिळतं, कारण की जास्त बॉल कमी धावा रोखणं. परंतु एक कारनामा असा धडाकेबाज चषकामध्ये झाला होता, जेव्हा 12 बॉल आणि 7 धाब्यांची आवश्यकता होती, तेव्हा मात्र दसाई संघाने तो सामना डिफेंड केला होता.
आणि यावेळी पाहिले तर नक्कीच दोन्ही हात समांतर असतील पंचांचे. व्हाईट बॉल आले, व्हाईट बॉलच्या साहाय्याने एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. धावसंख्या 21 या आकड्यावर 33 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या खूप मजबूत स्थितीमध्ये बॅटिंग करत असताना टीम साई स्पोर्ट्स कदमपाडा या संघाची पाहतोय. 17 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. ओहो, आडव्या बॅटने फोर्स करायचा प्रयत्न केला परंतु फटका बसला. मिस टायमिंग स्ट्रोक, विकेट, प्राइज विकेट मॅचची. आणि थोडंसं का होईना मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाही. फिल्डिंग करत असताना टीम सायले या संघाची आता मॅच मध्ये समीकरण पाहिले तर खुलं झालंय, कारण की 16 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता असेल. 21 या आकड्यावर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले. एक विकेट देखील गमवताना 21 या आकड्यावर बॅटरला पाहिलं आणि आता समीकरण चेंज देखील होताना पाहिलं. 16 बॉल आणि 12 धावा. काय गडे मॅच मध्ये एखादा मात्र नक्कीच डिफेंडिंग हा सामना होईल का? अशक्य आहे, परंतु शक्य बनवावा लागेल, कारण की आज आपल्या गावाच्या नावाचा डंका स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषकामध्ये गाडायचा असेल तर प्रयत्न इथे करावे लागतील. प्रयत्नातनी परमेश्वर. प्रयत्न तगडे असले तर नशिबाला देखील आपल्या समोर झुंकावं लागतं, वाकावं लागतं आणि त्याच पद्धतीचे प्रयत्न इथे करतील का? बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतोय हेमंतच्या माध्यमातून आपण पाहतोय. 16 बॉल आणि 12 धावा इथे रोखणं महत्वाचं राहील. सामना दोन्ही टीमसाठी इथे मात्र महत्वाचा आहे. सुपर 5 मध्ये कोणता संघ इन ऍक्शन मध्ये दाखल होईल यावेळी हार मानायची नाहीये असं काही ध्यास धरलाय. आणि त्याच अनुषंगाने इथे विकेट, आणखीन एक क्रुशियल मोमेंटला विकेट. धावसंख्या आहे त्या आकड्यावर स्थिर आहे. मॅच मध्ये समीकरण चेंज होत आहे. 15 बॉल शिल्लक असेल आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 12 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त झेल पकडला गेला या कॅचने. पुन्हा एकदा थोडस इथे आशेचं किरण जागृत झाले की काय फिल्डिंग करणार टीमसाठी सायले या संघासाठी. 15 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. पंधरा बॉल 12 धावा. मॅच मध्ये घडेल काय? शेवटच्या ओव्हर पर्यंत हा सामना जाईल का? 21 धावा टीमच्या स्कोर कार्डवर सध्याच्या घडीला जोडल्यात 2 विकेटच्या मोबदल्यात. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. फिल्डिंग मध्ये देखील थोडी चेंजेस करताना आपण पाहतोय. सामना महत्वाचा आहे. पुढील बॉल षटक क्रमांक 2 हेमंत बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. ओहो, समोर लॉफ्ट केलंय, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक्झिक्यूट केलं डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते त्याच्याकडनं. एकच सिंगल इक्वली जाईल. 14 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 22 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड झाल्यात डबल डिजिट मध्ये. 33 धावांचा पाठलाग करायचे आणि सध्याच्या घडीला खूप चांगल्या स्थितीमध्ये मात्र बॅटिंग करत असणारी टीम म्हणजेच साई स्पोर्ट्स कदमपाडा या संघाला पाहतोय. 14 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. पुढील बॉल स्विजेटचा फटका, पायावरती जाऊन बॉल अदलतोय. रन्स घेण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं बॅकअप त्याच्याकडनं आलं आणि हा आलाय डॉट बॉल. 13 बॉल 11 धावा. पुन्हा एकदा मॅच मध्ये थोडंसं परिवर्तन होताना पाहतोय फिल्डिंग करत असणाऱ्या टीम साठी. हा आलेला हा डॉट बॉल महत्वाचा ठरू शकतो. आणखीन एखादा डॉट बॉल आला तर या मॅच मध्ये थोडंसं का होईना आशेचं किरण जागृत होऊ शकतो फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी. पुढील बॉल 13 बॉल 11 धावांची आवश्यकता. 22 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. हेमंत शेवटचा बॉल शिल्लक असेल. स्टील 1 टू गो. पुढील बॉल ओव्हर द विकेट. बाकफुटवर सलमान दिला, पंच केला, डिफेंड केला बॉल. फक्त एक सिंगल इक्वली जाईल आणि एकापेक्षा अधिक मिळणार नाही हे देखील जाणले, कारण की आता सामना खुलं झाले, कारण की 12 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. प्रथमतः बॅटिंग करत असणारा म्हणजे जेव्हा मात्र दर्शन याने 8 बॉल मध्ये 21 धावा ठोकल्या होत्या तेव्हा वाटलं होतं हा सामना दुसऱ्या षटकापर्यंत जाईल की नाही, हा देखील मोठा प्रश्न पडला होता. परंतु त्यानंतर चांगले कमबॅक हेमंत या गोलंदाजाचं पाहतोय, कारण की एका ओव्हर मध्ये तब्बल 3 धावा खर्च केला आणि 2 विकेट प्राप्त केल्या. गुड बॉलिंग. अशा पद्धतीने पुन्हा एकदा थोडंसं आशेचं किरण आपल्या संघासाठी जागृत केलंय. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये मार्गस्थ असेल.
बॉलिंग ट्रॅकवर रोहित या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं. रोहित याची देखील भरपूर चांगली कामगिरी पाहायला मिळाली आजच्या दिवसामध्ये. परंतु आता या मॅच मध्ये ते आपल्या संघासाठी हिरो बनायचा असेल तर प्रत्येक डॉट बॉल इथे फेकणं गरजेचं राहील. कारण की 12 बॉल आणि 10 धावा रोखणं म्हणजेच थोडंसं ते अशक्य आहे. परंतु शक्य करण्यासाठी प्रयत्न भरपूर करावे लागतील. 23 धावा आणि 10 रन्स जिंकण्यासाठी टीमच्या टोटलमध्ये 23. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर रोहित. पहिलाच बॉल ऑन साइडला फटका दमदार आहे. आसमानी टोला बॉल पाठवून दिला सीमा रेषे पार. षटकार दर्शन याचा आक्रमण बॉलला पाठवून दिले थेट डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दर्शनाच्या बॅटमध्ये आलेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आता मॅचचं समीकरण खुलं झालंय. 11 बॉल 4 धावांची आवश्यकता. 29 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 33 धावांचं लक्ष गाठायचं होतं. 2.1 बॉल मध्ये सामना खुलं केलाय. त्याचं नाव आहे दर्शन. ओहो यष्टी आउट इथे पाहिलं तर नक्की डावी यष्टी उखडली जाते, वाकवली जाते. थेट जाऊन बॉल आदवतो यष्टीवर. विकेटचं पतन. दर्शन बॅक टू द ग्राउंड. चला 10 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. 29 रन्स 33 धावांची आवश्यकता होती. हा जर षटकार दर्शनने ठोकला नसता तर या मॅचचं थोडं चित्र वेगळं असतं. पुन्हा एकदा थोडंसं इथे कमबॅक करू शकली असते फिल्डिंग करणारी टीम. परंतु हे मान्य नव्हतं जेव्हा त्या दर्शनला आणि षटकार ठोकला आणि आपल्या संघाला खूप चांगलं कमबॅक करून दिलं या मॅच मध्ये. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता असेल. चला 4 धावांची आवश्यकता. ओहो यावेळी सलमान दिला फक्त डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे मनीष आला बॉल पर्यंत पोहोचला. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नो डाऊट डेफिनेटली 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 31 या आकड्यावर. 9 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा देखणा 16 आणि कालच्या म्हणजे गेले 3 दिवस जे यावेळी नक्की फटका दमदार आहे. आणि स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषक सोनगाव 2025 दिवस क्रमांक 4 आणि दिवस क्रमांक 4 मध्ये टॉप 5 मध्ये जाणारा संघ साई स्पोर्ट्स कदमपाडा संघ. कडे आपण जातोय. उद्याचं शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे. परंतु दोन्ही मॅच मॅन ऑफ द मॅच दर्शन असेल. या मॅचचा हिरो देखील दर्शन, मागील मॅचचा देखील हिरो दर्शन. उद्याचा शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. उद्या बरोबर 10 वाजता पहिला बॉल पडेल आणि जे संघ क्वालिफाय झालेत त्यांना उद्याचा 2चा रिपोर्टिंग टायमिंग असेल. बरोबर 2 वाजता सर्वांनी जे संघ क्वालिफाय झाले त्यांना 2